पाठ 7 गवताचे पाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण सन्मानाने विभूषित, कथा कादंबरीकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक ज्यांच्या कादंबऱ्या, लघुनिबंध संग्रह आणि समीक्षा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत असे व्यक्ती म्हणजे वि.स. खांडेकर. खांडेकरांची रूपक कथा मराठी कथेला मिळालेली देणगी आहे. जीवनाविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली आहे. सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. निसर्गातील झाडांची पानं, गवताचं पातं या घटकांच्या रूपकातून मानवी वृत्ती आणि भावभावनांचं दर्शन घडवलं आहे. कथा आणि चित्र यातून आपण जे शिकतो ते दीर्घकाळ आपल्या मनावर ठसा उमटवून जातो. कथांचे ऐतिहासिक, पौराणिक, जातक, साहस अशा अनेक प्रकारांमध्ये कथा सांगितली जाते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे रूपक कथा. रूपक कथेचं वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता या वैशिष्ट्यांमुळे ती अधिक परिणामकारक असते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखीन काही वैशिष्ट्य. रूपक कथेतून वाच्यार्थ हळूहळू कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. हे कथा वाचताना तुमच्या लक्षात येईलच. साध्या सुध्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि भावभावनांचं दर्शन समर्थपणे लेखकाच्या लेखन कौशल्यातून दिसून येतं. बघायला गेलं तर गळून पडणारं पान, मातीत मिसळून जाणार आणि त्याच मातीतून गवताचं नवीन पातं उगवणार. पण गंमत पहा कशी की दोघांचा जीवनरस हा एकच, तरी गळून पडणाऱ्या पानाला आपल्या उच्चपणाचा वृथा अभिमान आणि त्या पडणाऱ्या पानाच्या आवाजामुळे आपलं स्वप्न भंग पावते ही गवताच्या पात्याची तक्रार. तुम्ही मुलं नीट वागत नाहीत किंवा आमचं ऐकत नाहीत असं जेव्हा मोठे म्हणतात तेव्हा त्यांनी पण आपल्या तरुणपणाची आणि लहानपणाची वागणूक आठवावी. तसंच आज आपण आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकत नाही तर त्यांना काय वाटत असेल? पुढे जाऊन आपली पुढची पिढी आपल्याशी तरी कसे वागेल याचा विचार नको का करायला? आजची तरुण पिढी प्रौढ झाल्यावर तोच कित्ता गिरवताना दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. व्यक्तीला वय असतं, वृत्तीला नसतं आणि म्हणून वृत्ती चांगली हवी. दुसऱ्यांच्या जागी स्वतःला कल्पून वागावं कायम आणि सहानुभूतीने वागावं. मुख्य म्हणजे आज आपण ज्या जागी आहोत तिथे उद्या दुसऱ्याची जागा असेल. आपल्याला कोणी आपल्याशी जसे वागलेलं आवडणार नाही. कमीत कमी ते लक्षात घेऊन आपल्या वागण्यात बदल करायला हवा. आज तुम्ही शिक्षकांचा मान राखला नाही तर उद्या तुम्ही शिक्षक झालात तर पुढची पिढी तुमचा मान राखेल का? लहान मुलं नेहमी अनुकरण करत असतात मोठ्यांचं, हे कायम लक्षात असू द्या. 1. कृती 1 मधील आकृत्या पूर्ण करा. पाठ नीट वाचला असेल तर ती तुम्हाला सहज करता येऊ शकेल. कृती 2. आपण झोपलो असताना कोणी धपकन पडलं अंगावर तर आपली झोप मोड झाली किंवा स्वप्न भंगलं म्हणून वैतागतोच ना आपण. मनुष्य स्वभाव. कदाचित कोणी मोठ्या माणसाकडून चुकीने झालं असेल पण तरी आपण वैतागतोच. कारण पानाला आपण उच्च असल्याचा खोटा अभिमान आहे आणि त्यामुळे ते गवताच्या पात्याला क्षुद्र समजते आणि वाऱ्यामुळे झाडावरची पानं त्यांची सळसळ ऐकू येते पण कितीही वारा वाहिला तरी गवताच्या पात्याचा आवाज येत नाही. वसंत ऋतूमध्ये नवी पालवी फुटते, मग ते झाडावरची पाने असोत किंवा गवताचं पातं असो, पण गळून ज्या मातीत मिसळले त्याच मातीतून ते गवताचे पाते उगवते. थोडक्यात काय तर दोन्हीचा जीवनरस एकच आहे. कृती 3. कृती 3 शब्द तयार करा आणि कृती 4 मध्ये विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा आणि ती वाचून पहा. कृती 5 शब्द बघून कोणती जोडी विरुद्धार्थी नाही ते कळलंच असेल तुम्हाला. कृती 6 ह्याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे वर. कदाचित गवताच्या पात्यासारखे, कदाचित त्या पिकल्या पानाचे दुःख समजून घेतले असते. गळणाऱ्या पानाच्या जागी स्वतःला लेखून ही गोष्ट पुन्हा लिहिता येईल, ज्यात गवताच्या पात्याला गळणाऱ्या पानाविषयी
मनात अनुकंपा आणि सहानुभूती असेल, त्याच्या वयाचा मान देखील असेल. कृती 7. जया अंगी मोठेपण तया यातना अपार. मोठं होणं म्हणजे अनुभवी होणं, आधार आणि सावली होणं आणि त्याचबरोबर आपलं आयुष्य हळूहळू कमी होतंय याची जाणीव होणं. लाकूड तोड्याने हा महावृक्ष तोडल्यानंतर त्याच्या खालील लहान झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून ती झेपावतील आकाशाकडे महावृक्ष म्हणून, आणि एक दिवस तेही लयाला जातील आणि जाण्यापूर्वी त्याच्या सावलीखाली असलेल्या रोपांना कदाचित हेच सांगतील जे त्या रोपाला काही वर्षापूर्वी महावृक्षाने सांगितलं होतं.